नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे। आता आशा सेविकांना प्रत्येकी 5000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। या संदर्भातील जी आर आलेला आहे। जी आर मध्ये महत्त्वाची माहिती काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023-24 च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीतील मोबदला 9,519 लाख इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा 4 मार्च 2024 चा शासन निर्णय आहे। यामध्ये काय काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते आपण आता पाहूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कार्यरत आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनपर मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 व दिनांक 10 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयाने प्रत्येकी 5000 रुपये व 6200 इतकी वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात 30 लाख इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले आहे। एप्रिल 2023 ते जून 2023 या 3 महिन्याचे 12,694 लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे। तसेच जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 या 3 महिन्याचे 12,488 लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे। तसेच क्रमांक 4 अन्वये ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 या 3 महिन्याचे 12,694 लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यासाठीचा जो शासन निर्णय आहे तो काय आहे, यामध्ये काय काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2023-24 मध्ये 30,000 लाख व पुरवणी मागणी मंजूर तरतूद रुपये 20,777.02 लाख अशी एकूण 50,777.2 लाख इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पीय केलेली आहे। सदर तरतुदीतून आशा गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरता रक्कम 9,519 लाख इतकी रक्कम लेखाशीर्ष मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी माहिती होती ती आपल्या आशा सेविका माता भगिनींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।